आमचा शो बघतो का? बघतो ना, 2-1 वर्ष झालं असेल बघतोय. काय थापा मारतो, 14 दिवस झाले शो सुरू करून आम्हाला. फुटपाथ चालायला असतो का? चालेल नाही मग काय फेरीवाल्यांसाठी असतो फुटपाथ. मग फाईन मारून कुणी दिले? लाडकी बहिणी योजनेचे पैसे आमच्याकडून वसूल करतात. एवढे सगळे बिनविरोध झाले आहेत तर मग लोकांनी काय काय करावं याच्या पुढे? सरकारच आपलं एवढं चांगलं आहे तर नेत्यांना धडा शिकवणं शिक्षकांचं काम नाही आहे. म्हणून आम्ही आता मुलांना शिकवतोय कसे नेते व्हा. गाडी घुसती माझी, मी काढलेलं तर एकनाथ शिंदेच दिसायला असता. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वर्ग आणि तुम्ही पाहताय आमचा खास शो बघतोय रिक्षावाला. खरं तर लोक जसे चंद्रावर जातात, म्हणजे काही लोक गेले चंद्रावरती, तसंच मी आज डोंबिवलीत आलो आहे. आणि हे चंद्रावर मी जाऊन सांगणार आहे की बाबा लोक चंद्रावर जातात ना, तसंच मी आज डोंबिवलीत गेलो होतो. कारण की डोंबिवलीला येणं हे चंद्रावर जाण्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. या मीटर जेव्हा डाऊन होतो, मीटर डाऊन झालं त्याच्यापेक्षा जास्त आश्वासनांचं मीटर सध्या डाऊन झालं डोंबिवलीमध्ये. आपण एक काम करूया, डोंबिवली फिरूया. काय मग आज काय कोणती बातमी मोठी वाटते पेपरमध्ये? पेपरमध्ये हे नेहमी चालू उलट सुलट काही काय उलट सुलट काय? नेहमी कोण रात्री एका पक्षात सकाळी दुसऱ्या पक्षात, ते बघून कंटाळा आला ना. का असं करतात लोक? काय माहीत नाही, तुमच्या डोंबिवलीत पण आम्हाला वाटतं आमच्या मुंबई ठाण्यात होतं फक्त. सगळीकडे चालू आहे, सगळीकडे चालू आहे. मनोवृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत काय फायदा नाही. लोक कपडे पटापट बदलतात तसे पक्ष बदलतात. का पक्ष का बदलतात? पाठीमागे काय हेतू आहे तो माहीत नाही पडत. पण काहीतरी असेल ना काका. काय असेल? पैसा सबसे बडा रुपया, सबसे बडा रुपया, सबसे बडा रुपया. अजून काय नाही. सगळी कामाला अडतात. घराच्या बाहेर पडलं, पाऊल टाकलं की पैसे पाहिजे. अशा मार्गाने तर अशा मार्गाने ज्याला परवडेल तसं लोकांनी विचार करायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. लोक करतील असं वाटतं का विचार? आता नवीन पिढीचं कसं आणतात, जुनी लोक करतात, एवढं बघतं नसते. काय मग तुमच्या डोंबिवलीत काय म्हणतात? डोंबिवलीत काय समस्या आहे तुमच्या? चावर झालेली आहे, म्हणजे सगळ्यांच्या द्विधामान्य स्थिती आहे लोकांची. कुठे इकडे जावं का कुठे जावं. आता आदल्या दिवशी रात्री काय होईल त्याच्यावर जाऊ ना मग दुसऱ्या दिवशी. तुमच्या समस्या काय डोंबिवलीमध्ये? समस्या काय, प्रॉब्लेम काय तुमचे? फुटपाथ पुढे चालायला आहे लोकांना. फुटपाथ नाही आहे. फुटपाथ काय चालायला असतो का? नाही, फुटपाथ चालायला असतो का? फुटपाथ चालायला असतो का? चालायला नाही मग काय फेरीवाल्यांसाठी असतो फुटपाथ. बघूया चला. मला सांग, रिक्षाला पेट्रोल सीएनजी असेल ना? हा सीएनजी सीएनजीला जास्त खर्च येतो की मेंटेनन्सला जास्त खर्च येतो? मेंटेनन्सला तर येतोच खर्च. सीएनजी आता पहिला कमी होत आता वाढतच चालली सीएनजी. सरकारच आपलं एवढं चांगलं आहे तर अरे वा. मोदी सरकार आहे. तिथे कॅमेरा लावले, त्या कॅमेऱ्यामध्ये भाडं सोडताना पण 1500 रुपये भाडं फाईन मारतात. आमची अवस्था आम्हाला माहिती आहे, तुम्हाला रिक्षाचं लागतंय. फाईन मारून कुणी दिले? लाडकी बहिणी योजनेचे पैसे आमच्याकडून वसूल करतात, ते बघा पहिले. मी नाही, हे बघा. आपण डोंबिवली फिरत होतो. फिरता फिरता आपण आलेलो आहे भाजपच्या या कुठल्या तरी कार्यालयात. एक काम करूया, आतमध्ये जाऊन विचारूया ना. मला सांगा, एवढं रिकामी काय आहे तुमच्या इकडे? कारण की त्या नाराज वगैरे आहेत का लोक तुमच्याकडे? काही संध्याकाळी जर आला तर तुम्हाला इथे सगळं भरलेलं दिसेल. पळून गेले ना कोण? धन्यवाद. येस, मला वाटलं कार्यकर्ते पळून गेल्यावर रिकामी दिसलं म्हणून काकांना भेटायला आलो. काय बाबा, एकदम निवांत बसलाय. काय नाव? इकडे इकडे. तुला थुकायला सांगितलं, तू रस्त्यात थुकला. बोला ना. चुकीचं आहे ना रस्त्यात थुकणं. तिथे सॉरी बोलतो. काय बॉम्बे नाही, मुंबईवरून आलोय. मराठी बोल. बॉम्बे काय असं? तू कुठचा आहे? इकडचाच आहे. बॉम्बे बोलतो. नाही मुंबईवरून आले. तुम्ही तुझ्या बघितलं आहे, न्यूजला बघितलं आहे. माफ करा. कालच बघितलं. ॲम्ब्युलन्स चालवतो एवढी तर तू रस्त्यावरती एकदम बरोबर. काय प्रॉब्लेम आहे रस्त्यावरचे? दुनियाभरचे प्रॉब्लेम रस्त्यावरती खूप म्हणजे खूप. एक सांग ना मला, दुनियाभरचे नको सांगू. एक म्हणजे असं बघायला गेलं ना, ट्रॅफिक भरपूर असते, सुविधा नाही बरोबर. काकू 2 मिनटं बोलाल का? तुम्ही टीचर्स आहात बरोबर? तुम्ही लहान मुलांना धडे शिकवता, नेत्यांना कधी शिकवणार?
नेत्यांना धडा शिकवणं शिक्षकांचं काम नाही आहे. म्हणून आम्ही आता मुलांना शिकवतोय कसे नेते व्हा. मित्रांनो, पहिला स्पीड ब्रेकर आला. ब्रेकर म्हटलं की थांबावं लागतंच, आम्हालाही थांबावं लागेल. खरं तर झालं असं की डोंबिवलीवर निघालो होतो आणि ट्रॅफिकमध्ये कळलं नाही कल्याण कधी आलं. महानगरपालिकेचं ऑफिसच्या कल्याण वेस्टला बसतो. एक काम करतो, डोंबिवलीचा एपिसोड इथेच थांबतो.